यावर्षी 9 केंद्रीय मंत्र्यांसह 68 सदस्य राज्यसभेतून निवृत्त होणार आहेत। हे पाहता संसदेच्या वरिष्ठ सभागृहात 6 वर्षाच्या कार्यकाळासाठी राजकीय पक्षांच्या नेत्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे। या 68 रिक्त पदापैकी दिल्लीतील 3 जागांसाठी निवडणूक आधीच जाहीर झाली आहे। आम आदमी पक्षाचे संजय सिंह, नारायण दास गुप्ता आणि सुशील कुमार गुप्ता यांचा कार्यकाळ 27 जानेवारी रोजी संपत आहे। सिक्कीममधील एकमेव राज्यसभेसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे, जिथे सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचे सदस्य हिशे लांगुचप्पा 23 फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत। रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव, आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह 57 नेत्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात पूर्ण होत आहे। उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक 10 जागा रिक्त आहेत। यानंतर महाराष्ट्र आणि बिहारमध्ये 6-6, मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी 5, कर्नाटक आणि गुजरातमध्ये 4-4, ओडिशा, तेलंगणा, केरळ आणि आंध्र प्रदेशमध्ये प्रत्येकी 3, झारखंड आणि राजस्थान आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी 2, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये प्रत्येकी 1 जागा रिक्त आहे। 4 नामनिर्देशित सदस्यांचा कार्यकाळ जुलैमध्ये समाप्त होत आहे। भारतीय जनता पक्षचे अध्यक्ष JP नड्डा हिमाचल प्रदेशमधून राज्यसभा सदस्य आहेत, परंतु पुन्हा नामांकनासाठी त्यांना त्यांच्या गृहराज्याबाहेरील जागा शोधावी लागेल, कारण आता तेथे काँग्रेस सत्तेत आहे। गेल्या वर्षी सत्तेवर आलेल्या कर्नाटक आणि तेलंगणामधून काँग्रेस आपले उमेदवार संसदेच्या वरिष्ठ सभागृहात पाठवण्याची अपेक्षा करू शकते। ज्या सदस्यांची मुदत संपत आहे, बिजू जनता दलाचे प्रशांत नंदा आणि अमर पटनायक, भाजपचे प्रवक्ते अनिल बलूनी आणि मत्स्य व्यवसाय मंत्री पुरुषोत्तम रुपाला, काँग्रेसचे नारणभाई राठवा आणि अमी याज्ञिक हे सर्व गुजरात यांचाही समावेश आहे। याशिवाय परराष्ट्र राज्यमंत्री व्ही मुरलीधरन, केंद्रीय मंत्री नारायण राणे, माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, काँग्रेसचे कुमार केतकर, राष्ट्रवादीच्या वंदना चव्हाण आणि शिवसेनेचे अनिल देसाई निवृत्त होत आहेत। महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यातील फुटीनंतर महाराष्ट्रातील बदललेल्या घडामोडी पाहता तिथल्या राज्यसभा निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। मध्य प्रदेशातील धर्मेंद्र प्रधान आणि माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, अजय प्रताप सिंग आणि कैलास सोनी हे सर्व भाजपचे सदस्य आणि काँग्रेसचे राजमणी पटेल वरिष्ठ सभागृहातून निवृत्त होत आहेत। कर्नाटकमधून भाजपचे राजीव चंद्रशेखर आणि काँग्रेसचे एल हनुमंतय्या, GC चंद्रशेखर आणि सय्यद नासिर हुसेन यांचा कार्यकाळ संपत आहे। भारत राष्ट्र समितीचे जोगी निपल्ला संतोष कुमार, रविचंद्र वद्दीराजू आणि B लिंगय्या यादव हे तेलंगणातून निवृत्त होत आहेत। तेलंगणात सत्तेत असलेल्या काँग्रेसला राज्याने आपले किमान 2 उमेदवार राज्यसभेवर पाठवावेत अशी अपेक्षा आहे। पश्चिम बंगालमधून तृणमूल काँग्रेसचे सदस्य अबीर रंजन बिस्वास, सुभाशिष चक्रवर्ती, मोहम्मद नदीमुल हक आणि शंतनू सेन तसेच काँग्रेसचे सदस्य अभिषेक मनु सिंघवी हे निवृत्त होत आहेत। बिहारमधून RJDचे मनोज कुमार झा आणि अहमद अशफाक करीम, JDU सदस्य आणि अनिल प्रसाद हेगड़े आणि वशिष्ठ नारायण सिंह, भाजपचे सुशील कुमार मोदी आणि काँग्रेस सदस्य अखिलेश प्रसाद सिंह यांचा कार्यकाळ पूर्ण होत आहे। उत्तर प्रदेशमधून निवृत्त झालेल्या सदस्यांमध्ये भाजपचे अनिल अग्रवाल, अशोक बाजपेयी, अनिल जैन, कांता कर्दम, सकलदीप राजभर, GVL नरसिंह राव, विजयपाल सिंह तोमर, सुधांशु त्रिवेदी आणि हरनाथ सिंह यादव, तर समाजवादी पक्षाच्या जया बच्चन यांचाही समावेश आहे। आंध्र प्रदेशमधून TDPचे कनकमेडला रवींद्र कुमार, भाजपचे मुख्यमंत्री रमेश आणि YSR काँग्रेसचे प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी राज्यसभेतून निवृत्त होत आहेत। भाजपच्या सरोज पांडे आणि DP वत्स अनुक्रमे छत्तीसगड आणि हरियाणामधून निवृत्त होत आहेत। भाजपच्या सरोज पांडे आणि DP वत्स अनुक्रमे छत्तीसगड आणि हरियाणामधून निवृत्त होत आहेत। झारखंडमध्ये भाजपचे अमीर ओराव आणि काँग्रेसचे धीरज प्रसाद साहू मे महिन्यात संसदेच्या वरिष्ठ सभागृहातून निवृत्त होत आहेत। केरळमध्ये CPIMचे इल्माराम करीम, CPIचे विनय
विश्वम आणि केरळ काँग्रेस एमचे जोस के मनी जुलैमध्ये निवृत्त होत आहेत. जुलैमध्ये निवृत्त होणाऱ्या नामनिर्देशित सदस्यामध्ये भाजपचे महेश जेठमलानी, सोनल मानसिंह, राम सकाळ आणि राकेश सिन्हा यांचा समावेश आहे.